घेतली नाही, त्यांचं आंदोलन चालूच ठेवलं. का तर त्यांची मागणी आहे की आम्हाला कुणबीतनंच आरक्षण पाहिजे. त्यानंतर मात्र मग जरांगेंच्या विरोधात यापूर्वी कोणीच बोलत नव्हतं, हे लक्षात घ्यायला, कारण समाज त्यांच्या पाठीमागे होता. पण आता कुठं आरक्षण मिळाल्यानंतर मात्र जे जरांगेंच्या विरोधात जी मंडळी बोलू पाहत होती ते आता समोर येतात. काल बारसकर महाराज आले, नगरचे आहेत ते तर त्यांचे सहकारी राहिलेले आहेत आणि आज संगीताताई वानखेडे आलेले आहेत. म्हणजे एक एक करून आता जे इतके दिवस समाजाच्या भीतीपोटी, दबावपोटी, ट्रोलिंगपोटी समोर येत नव्हते, जरांगेंच्या विरोधात भूमिका आहेत. मी जरांगेंना विरोध म्हणून नाही, त्यांची एक वेगळी भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे. म्हणून आता आपल्यासोबत संगीताताई वानखेडे आहेत. संगीताताई वानखेडेंची ओळख आपण पहिल्यांदा त्यांच्याकडनंच जाणून घेऊया, कारण अनेक जण प्रश्न विचारायला लागले मधीच कोण कुठून आहे, संगीताताई वानखेडे कुठून उभारलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया. ताई, आता काही जण विचारतायत, काही ट्रोलर्स, की कोण संगीता वानखेडे, कुठून आले? मी संगीता वानखेडे बुलढाणा जिल्ह्याची आहे. जिच्या कुशीतनं या स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राजमाता जिजाऊ त्यांचा जन्म ज्या जिल्ह्यामध्ये झालाय त्याच जिल्ह्यामध्ये माझाही जन्म झालेला आहे. आणि चाकण या ठिकाणी मी वास्तव्यास होते 20 वर्ष. लग्नानंतर मी चाकणमध्ये राहिली. त्यात माहेर कुठलं? माझं माहेर बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये करवंडगाव. छत्रपतींच्या 7व्या पत्नी गुणवंतीबाई इंगळे यांचं माहेर, तेच माझं माहेर आहे. म्हणजे महाजिजाऊंचा जिल्हा? यस, बिलकुल. आणि सासर कुठलं? चिखली तालुका, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. सासर आहे तिकडे? हो. म्हणजे तुमचा वारसा कुठेतरी महाजिजाऊंचा सांगणार आहे? बिलकुल बिलकुल. वैचारिक तरी? बिलकुल बिलकुल. माझे पूर्वज जे होते ते छत्रपतींचे सासरे इंगळे घराणे ह्यांच्यामध्ये ते कार्यरत होते, काम करत होते. त्यांच्या मावळ्यांमध्ये ते सामील होते. माझे पूर्वज जे होते ते त्यांच्या टीम मध्ये होते. त्यामुळे अगदी तो वारसा मला तिथनच लाभलेला आहे. तुम्ही ह्या मराठा मोर्चांमध्ये यापूर्वी होता, मी बघितलेले तुमचे व्हिडिओ. काय तुमचा संबंध कसा आला या चळवळीशी? काय जरा तुमच्याविषयी थोडी पार्श्वभूमी सांगा. मी सिंगल मदर आहे. मी 15 ते 16 वर्षापासून माझ्या मुलींना घेऊन, माझा काही कौटुंबिक वाद आहे, त्याच्यानंतर माझ्या मुलींना घेऊन मी सेपरेट राहते, विभक्त राहते. मी टेलरिंग काम करते आणि त्यातनं माझा उदरनिर्वाह करते. माझ्या मुलींचं शिक्षण, माझा उदरनिर्वाह हा टेलरिंग कामात नव्हते. त्यानंतर मी जे भोगलंय ते आता कुणी इतर महिलांनी भोगू नये म्हणून मी माझी एक संघटना स्थापन केली आहे, स्त्री शक्ती संघटना. त्या माध्यमातून मी एकल महिलांसाठी काम करते, ज्या सिंगल मदर असतात, घटस्फोटित, विधवा, विभक्त या महिलांसाठी मी काम करते. परित्यक्त, ज्याला नवऱ्याने टाकून दिले आपण म्हणून, असं एक मोठ्या महिला वर्ग आहे, त्यांचं तुम्ही काम करता? यस यस, बिलकुल. असं म्हणलं जाणार नाही, ज्यांना नवऱ्याची साथ नाही त्या महिलांसाठी मी काम करते. त्या गटातल्या म्हणजे एक उपेक्षित, वंचित महिला, ज्यांना नवऱ्यांकडून छळ आहे, त्रास आहे, घटस्फोटित, या महिलांसाठी तुम्ही कधीपासून काम करता? मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे, काम करते. आणि त्याचबरोबर मी मानवाधिकार संघटनेचंही मी काम केलंय 4-5 वर्ष. त्या संघटनेत काम करत असताना तर अगदी सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी मी काम केलंय. पुणे जिल्ह्याचं पद होतं माझ्याकडे. आणि अक्षरशः त्यानंतर म्हणजे ज्या वेळेला असं नाही की बाबा मी एकाच विशिष्ट जातीसाठी काम केलं, मी सर्वांसाठी, अगदी रस्त्यानं चालणारा भिकारी असू दे, त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर मी तिथे उभी राहते. मराठा मोर्चाशी कधी जोडले आणि कसे जोडले? ज्या वेळेला मुक मोर्चाची सुरुवात झाली, कोपर्डीच्या ताईवर हल्ला झाला आणि मुक मोर्चाची सुरुवात झाली, त्यावेळेला मी या चळवळीला तेव्हापासून जोडल्या गेली. तेव्हापासून मी या चळवळीमध्ये सामील झाले. आणि त्यानंतर मग मुक मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, योगेश केदार यांचं वनवास यात्रा असेल, या सर्व आंदोलनामध्ये मी अगदी प्रामुख्याने सहभाग घेतलेला आहे. की ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये जे लोक बोलतायत ना, कोण संगीता वानखेडे, मला त्यांना सांगायचंय, तुम्हीच लोक. ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये सभा घ्यायची होती त्यावेळेला माझ्या भाषणाच्या क्लिप तुम्ही लोक व्हायरल करत होते. मग त्यावेळेला तुम्हाला कळलं नाही का ही कोण संगीता वानखेडे, हिच्या का बरं आपण भाषणाच्या क्लिप व्हायरल करायच्या? आता ज्या वेळेला मी तुमचं खरं बाहेर काढायला लागले त्यावेळेला कोण संगीता वानखेडे? ही समाजाची रीत आहे आणि खरं खपत नाहीये. खऱ्याला गाडलं जातं आणि खोट्याला वाढवलं जातं, ही पद्धत आहे आपल्या समाजाची. परंतु मी या गोष्टींना घाबरणारी नाहीये. मी निडरपणे खरी भूमिका मांडणारी बाई आहे, त्यामुळेच माझी ओळख आहे. सोशल मीडियावर तुमचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, मी अगदी आक्रमक पद्धतीने तुम्ही भूमिका मांडत असतात. जरांगेंशी कशा जोडल्या गेलात? मी पुन्हा का बेकबे सगळं विचारतोय, मला जाणून घ्यायचं. मराठा आरक्षणासाठी मी जोडलेच होते हो. जरांगेला नाही जोडले मी आरक्षणाच्या लढाईला जोडले. मुक मोर्चा कुणाच्या नावावर होता का? नाही, समाजाचा. ठोक मोर्चा कुणाच्या नावावर आहे का? नाही, समाजाचा. वनवास यात्रा कुणाच्या नावावर आहे का? नाही, समाजाची. समाजासाठी, आरक्षणासाठी. त्याच पद्धतीमध्ये
जे अंतरावली सराटीमध्ये काय आंदोलन चालू झालं, उपोषण चालू झालं, ते कुणासाठी आहे? कुणा एकट्यासाठी आहे? कुणा एकट्याच्या नावावर नोंदलं नाही, ते कुणासाठी? समाजासाठी. मग जिथं माझ्या समाजाचा न्याय हक्काची बाब येते त्या ठिकाणी मी अगदी प्रामुख्याने तिथं जोडल्या जाते. आणि त्याच पद्धतीने जसं महाराष्ट्राने त्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं, महाराष्ट्राने सपोर्ट केलाय तळागाळातल्या सर्व जातीच्या लोकांनी, त्याच पद्धतीमध्ये मी सुद्धा त्यांना सपोर्ट केलाय. मी त्याचा भाग तर होतेच अगोदरपासून. आणि मी जरी त्यांच्या सभेला गेली नसेल, जरी मी त्यांच्या सोबत नसेल, तरी सुद्धा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची बाजू अगदी प्रामुख्याने धरून घेतली. बरं, मी कोण आहे असं ज्या वेळेला विचारतात तुम्हीच तर लोक, ज्या वेळेला छगन भुजबळ ट्रोल करत होता त्याला, कुणाची हिंमत नव्हती त्याच्या विरोधात बोलायची. हा काहीतरी तुटका फुटका जाय तिकडं होय तिकडं, मी नाही ओळखत तुला, एवढंच बोलत होता तो. काय ह्याच्या पलीकडे तुला बोलता येत नव्हतं. परंतु त्याला अगदी तोडीस तोड उत्तर कोण देऊ शकतं तर संगीता वानखेडे. मग माझा बळी दिला ना याच्या कार्यकर्त्यांनी, याच्या सहकार्यांनी. मला फेसबुकला कॉल करतायत, मला कॉलिंग नाही. तुम्ही जरांगेंच्या विरोधात भूमिका कधी आणि का घेतली, कधीपासून? तेच बोलते ना मी, की ज्या वेळेला मला भुजबळच्या विरोधात बोलायला भाग पडलाय लोकांनी, नाही तुम्ही येऊ म्हणजे इथं येऊ नका ताई, तुम्ही जिथं आहात तिथून तुमच्याच फेसबुक. तुम्हाला कोणी सांगितलं भुजबळांच्या विरोधात बोलायला? त्याचा कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला हे झाले की नंबर देते बघा त्याचं. नाव काय सांगा ना. मला तेच नाव नाही आठवत आहे. मी तुम्हाला मी नाही या लोकांना कोणाला ओळखत म्हणजे आहो. थोडक्यात जरांगेंच्या समर्थकांनी तुम्हाला सुरुवातीला भुजबळांच्या विरोधात बोलायला सांगितलं, बरोबर? बिलकुल बोलायला सांग. एक मला नाव लक्षात आहे फक्त, भगवान जाधव म्हणून. बाकी जे होते आणखी जरांगेच्या सोबत उभे राहत होते ना, ते मला त्यांचं नाव आठवत नाही बघा. त्याचबरोबर मी किरण गायकर म्हणून आहेत, त्यांना सुद्धा मी फोन केला होता. त्यांनी मला स्वतः फोन केला होता की ताई काय झालं, कारण ज्या वेळेला मला भुजबळाच्या समर्थकांनी ट्रोल करायला सुरुवात केली ना, त्यावेळेला मी वैतागून गेले होते आणि मी विषाची बाटली घेऊन बसले होते की मला बोलताय ठीक आहे, माझ्या लेकींना बोलू नका, मला काय बोलायचं ते बोला, माझे लेकरं लहान आहेत, माझ्या पोरींना बोलू नका, माझा मराठा समाजामध्ये जन्म झालेला, माझ्या पोरींची लग्न व्हायची अजून, हे असलं गलिच्छ काही तुम्हाला जे काय बोलायचं, शेण फेकायचंय काय ना ते माझ्या अंगावर घाण फेका, माझ्या लेकरांना बोलू नका. मी दायमोकलून रडत होते हो. मला उदयनराजेंच्या तिकडनं त्यांचा पीए म्हणून मला त्यांचा फोन आला होता, ताई तुम्ही इथं या, साताऱ्याला या, मी महाराजांची भेट घालून देतो, तुम्ही असलं काही डोक्यात आणू नका. झाले का महाराजांची भेट? नाही, मी गेलेच नाही. असं काही डोक्यात आणू, कारण माझं थोडक्यात मी सरांका जाणून घेऊ इच्छितो, कारण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की कोण संगीताताई वानखेडे, त्यांचा संबंध कसा आलाय आंदोलनाशी. मी सुरुवातीला तुम्हाला भुजबळांच्या विरोधात बोलायला लावलं गेलं, नंतर भुजबळ समर्थकांनी तुम्हाला ट्रोल केल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडलं गेलं, बरोबर? बिलकुल. भुजबळांच्या विरोधात बोलायला बघा, मुळात मध्ये भुजबळांच्या विरोधात मला बोलायचंच होतं, कारण भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत होता. आणि भुजबळांच्या विरोधात बोलणं कारण काय, तर तो मंत्री महाराष्ट्राचा आहे. ज्या वेळेला तुम्ही शपथ घेता त्यावेळेला काय बोलता, मी कुठल्याही जातीचा भेदभाव करणार नाही, मी समानतेची वागणूक देईल. मग तुम्ही मराठ्यांसाठी का अशी भूमिका निभावताय? तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये निवडून आलात, तुम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही का? भूमिका मांडा तुम्ही, परंतु त्याची काही पद्धत असते. तुम्ही डायरेक्ट विरोधच का करता? आरक्षणच नाही मिळालं पाहिजेत म्हणून तुमची भूमिका का, ह्याचा राग होता. परंतु मी ते सौम्य भाषेत पण त्याला बोलू शकत होते. आक्रमक भाषेत मी का बोलले का, तर जरांगेचा अपमान केला होता. जरांगेला आक्रमक भाषेत किंवा गलिच्छ भाषेत या माणसाने बोललं होतं, जरांगेला अगदी हीन भाषेत मध्ये हिनवलं होतं. म्हणून मी भुजबळला त्याच पद्धतीमध्ये उत्तर दिलं होतं. कुणामुळं? जरांगेमुळं. मग जरांगेची हे होती ना, त्याचं कर्तव्य होतं ना माझी बाजू घ्यायची. तुझे कार्यकर्ते तू हा म्हणतो ना, आता मी नाही ओळखत त्या बाईला, मग तुझ्या जवळचे लोक मला काय सांगत होते फोन करून, तू ओळखत नाही तर? बरं, तुम्हाला भीती काय होती? काय संवाद झाला होता तुमचा त्या काळात त्यांच्याशी? हो, जरांगेशी नाही. जरांगेशी तर त्याच्या कार्यकर्त्यांनी दिलं नाही. काय निरोप आहे आमच्याजवळ सांगा, आम्ही सांगू म्हणायची त्यांना. मग काय उत्तर काय आलं त्यांचं? जरांगेचा हा, मी ज्या वेळेला जे सहकारी मला सांगत होते ना, ताई तुम्ही बोला भुजबळच्या विरोधात, मी त्यांना फोन केला की मला वेळ नाहीये, माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये आहे, अगदी त्याला कॅन्सर आहे आणि त्यामुळे तो खूप सिरियस आहे, मला या गोष्टी मीडियावर बोलण्यासाठी वेळ नाहीये. तुम्ही फक्त जरांगेला सांगा 2 मिनिटं, माझी फार हॅरेसमेंट होतीये, 2 मिनिटं फक्त मीडिया समोर येऊन एवढंच बोला, माझं नाव नका घेऊ. कुठल्याही महिलांना तुम्हाला वाटत असेल ना माझं नाव नका घेऊ, पण कुठल्याही महिलांना म्हणजे संगीता वानखेडे सोडून द्या, पण कुठल्याही महिलेच्या विरोधात जर ट्रोलिंग झालं तर एक मराठा मोर्चाचा नेता म्हणून भूमिका घेणं आवश्यक होतं, अशी तुमची रास्त अपेक्षा होती, बरोबर? बिलकुल. की आमच्या आया बहिणी एकट्या नाही, एकट्या समजू नका, मी त्यांच्या सोबत आहे, एवढंच बोला. हा माणूस म्हणतो मी कुणाला मोठं करायला मोकळं नाही, हे मला ऐकवलं बरं का सहकार्याने, कारण मी वारंवार फोन करत होते ना, दादा तुम्ही बोला ना, दादा तुम्ही, तर ते म्हणले ठीक आहे माझ्या समोरच मी बोलायला होतो त्याला. तर ज्याला मी सांगितलं होतं ना बोलायला, त्याला ज्यांना मी फोन केला की दादा मी आत्ताच त्यांना फोन केला होता, जे जवळचे फार, तर तुम्ही त्यांना पुन्हा आठवण करून द्या म्हणून फोन कानाला लावून ते म्हणले ताई चालूच ठेवा, मी त्यांना बोलतो. म्हणले एकदा तुम्ही त्यांच्या कानात, हे त्यांना कानात जाऊन बोल, मी रिकामा नाही म्हणे कुणाला मोठं करायला. इथं मला आरक्षणाच्या विरोधात, आरक्षणा व्यतिरिक्त मी दुसरं काही बोलणारच नाही.
मी काय त्या बाईला म्हणलं नव्हतं माझी बाजू घे. मी अगोदर तुम्हाला त्यांच्या समर्थकांनी सांगितलं बोल, आणि आता तेच म्हणतं मी सांगितलं नव्हतं. हे जरांगे म्हणत होता, मी नाही सांगितलं त्या बाईला बोल. ही कोणती भूमिका तुझी, ही कोणची भाषा तुझी? हे फार त्रास झाला मला त्या गोष्टीचा की मी चुकीच्या माणसाला सपोर्ट केला. आणि मग ज्या भावाने मला ते ऐकवलं होतं तो बाजूला झाला. मला म्हटलं ताई नाव सांगा ना एकदम. अहो सगळ्यांमध्ये माझ्या एवढी हिंमत नाहीये हो दादा, असं नका करू, प्रत्येकाला ट्रोल नका करायला. फार त्रास. अहो काय हेच नाही माझं त्याच्यासोबत काय नाव जोडलं जाईल आणखी सांगू शकत नाही. तुमची अवस्था झाली इकडून हार इकडून विहीर. म्हणजे भुजबळ समर्थकही तुम्हाला ट्रोल करत होते, आणि नंतर जरांगेच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याचेही समर्थक तुम्हाला ट्रोल करायला लागले त्यांचे. मग अवस्था मग हे कोणामुळे आली तुमच्या? ही याच्यामुळे जरांगेच्या चुकीच्या भूमिकेला समर्थन केलंय ना मी. त्यामुळे जरांगे सारख्या चुकीच्या नेत्याला मी समर्थन केलं, ज्याला मी मराठ्यांचा मशिहा मानत होते ना, त्यामुळे ही वेळ आली. परंतु मी या गोष्टींना घाबरत नसते. आडवीर हे काय मला काही फरक पडत नाही. पण आता मी अगोदर तुम्ही म्हणत होता की मी जरांगेचं बाजू मांडली, समर्थक घेतली भुजबळ, पण आता तोच जरांगे त्याची भूमिका तुम्हाला पटत नाही. नेमकं फरक कसं जाणवलं काय? ज्या वेळेला पुन्हा एकदा तेच सांगते की नामदेवराव जाधवांवर शाईफेक केली, हा माणूस बोलला नाही. साबळेंनी गाडी फोडली त्यावेळेला हा म्हणतो माझा नाही तो पोरगा. मला ट्रोल करण्यात येतं त्यावेळेला हा माणूस म्हणतो मला कुणाला मोठं करायचं नाही. मी त्या बाईला सांगितलं नाही की माझी बाजू घे. परंतु ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये दगडफेक करणाऱ्या त्या आंदोलकावर गुन्हे दाखल होतात, त्याच्या घरामध्ये जिवंत काडतूस सापडले जातात, त्यावेळेला हा माणूस म्हणतो माझ्या कार्यकर्त्यांवर का गुन्हे दाखल झालेत, काय संबंध, मी पार धिंगाणा घालीन तुमचा, मी याव करीन. म्हणजे फक्त तोच कार्यकर्ता तुझा आहे का रे? बाकीचे येडे म्हणून तुला जोडलेत का? कळून गेलं ना हा कुणाचा प्यादा आहे ते. अगदी शरद पवारांचा. स्पष्टपणे सांगते. कुणी केलाय मला सांगा. करोडोच्या संख्येने मराठा आला. यस आलाच, अभिमानच आहे त्याचा. आणि खरं सांगते तुम्हाला फार छाती गर्वाने फुगली माझा मराठा एकत्र आलाय. फार फार चांगलं वाटलं. परंतु जेसीबीने फुलं उधळण्यात आली. लाखो करोडोच्या संख्येने सभा घेतल्या जात होत्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. अंतरावली सराटी नंतर सुद्धा तुम्ही त्या सभाचं नियोजन कुणी केलं ना, तुम्ही चेक करा. सभेचं नियोजन करणारे शरद पवारच्या गटातली आहेत. सभेचं नियोजन करणारे नियोजनकर्ते कोण आहेत? शरद पवाराच्या गटातली. शरद पवाराच्या गटातल्याच लोकांनी नियोजन केलं. ह्याचे बॅनर जे लागले होते पुण्यामध्ये, शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता, अधिकारी होता, पदाधिकारी. मला त्याचं नाव नाही सांगता येणार. मॉमिडियाने कुणीतरी अख्ख्या पुण्यामध्ये बॅनर लागले होते त्याचे, अख्ख्या पुण्यामध्ये त्याचाही फोटो होता त्याच्यावर. नाही हे झालं. तुम्ही म्हणता पवार गट आहे त्यांच्या मागं, पण आता काय आणखीन काय पवार गटच म्हणतात त्यांच्यातलं काही की सीएम साहेबांनीच त्यांना मोठं केलंय सगळं आंदोलनकार. नेमकं काय हे काहीतरी नाही का उगाच आपलं असं बोलणं म्हणजे नाही का ते झाकल्या जाईल. मला सांगा आक्रमक भूमिका आहे का त्यांची जरांगेच्या विरोधात मध्ये? शरद पवार गटाची आक्रमक भूमिका तुम्ही पाहिली का? नसणार आहे. कारण ह्याची पण आक्रमक भूमिका नाहीये. हा सगळ्यांना शिव्या देतो जरांगे. शरद पवाराच्या बाबतीत मध्ये ब्र शब्द काढत नाही माणूस, बिलकुल नाही. ज्याने आतापर्यंत मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या व्यक्तीच्या बाबतीत मध्ये हा एक शब्दही बोलत नाही, बिलकुल बोलत नाही. त्याचं कारण काय? जरांगेचा कोणतरी वापर करून घेते. वापर नाही, तो येडाबन के पेडा खारा. वापर बिपर नाही उरू देत. बरं, जरांगेची जी मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की कुणबीतनंच मिळालं पाहिजे, ही तुम्हाला मान्य आहे का? नाही. स्वतंत्र आरक्षण दिलंय, चांगली आनंदाची बाब आहे ना. मला सांगा तुम्ही कुणबीतनं दिलं पाहिजे, देतातच आहे, मान्य आहे ती. पण कुणबीतनं पाहिजेत ना, देतायत ना. ज्यांच्या नोंदी सापडतायत त्यांना मिळतंय ना कुणबीतनं आरक्षण. याची मागणी काय आहे? सगळे सोयरे कायदा पारित करा. कायद्याने हे पारित करता येतं का नाही? तुमचा जेवढा अभ्यास तेवढं सांग. मी काय हाफ टाइम सुरुवातीला का समर्थन केलं? ऐका ना, मी हाफ टाइम 7वी पास बाई. ओके, मी कोणत्या गोष्टीला समर्थन केलं? ओबीसी मधनं द्या 50%च्या आत. याच्यासाठी माझं समर्थन आहे. बघा तुम्ही, मी ते अंमलबजावणी करा याच्या समर्थनात नाही. जे संविधानामध्ये लागूच नाहीये ते तुम्ही कसं काही पण बेकायदेशीर हम करू शकायदा. जरांगेंची मागणी असंवैधानिक आहे असं तुमचं म्हणणं आहे. संविधानाचा पण असं कोणी बोलायला गेलं तर ट्रोलिंग होतं. आताही तुमचं ट्रोलिंग होऊ शकतं, चालू असेल. भरपूर शिव्या मला कुणाच्या तरी खाली नेऊन घातलं असेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी, माझे कपडे काढले असतील, मला पार काय 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 माझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत ते काढत असतील, माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे ते पण काढतील. आता माझ्यावर काही राजकीय हेतूने खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते पण पुढे आणतील. ही बाई अशी आहे, 3 महिन्याचं भाडं बाकी माझं, ती मालकीन बिचारी चांगली म्हणून तिने मला काढले नाही. माझ्या पोरींची 2 वर्षाची फी बाकी आहे. शाळेचा नंबर देते, जाऊन विचारा यावर्षी माझ्या पोरी शाळेत नाही का, तर माझ्याकडे फी भरायला पैसे नाहीयेत. पण हरकत नाहीये, हे राजकीय नेते नेहमीच माझा ऱ्हास करत असतात, नेहमीच माझी पिळवणूक करतात, नेहमीच मला त्रास देत आहेत. माझ्यावर जे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत ते सुद्धा त्याच गटाच्या लोकांनी केलेले आहेत. चाकणमध्ये असताना ज्या वेळेला मी अवैध धंद्यांच्या विरोधात गेले होते, त्यामुळे माझा लढा हा आत्ताचा. कार्यक्षेत्र कुठलं?
माझं कार्यक्षेत्र मी खेड तालुक्यामध्ये काम करतोय, पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्णच ठिकाणी, आणि महाराष्ट्रातनं मला कुठनंही फोन येऊ दे ज्यांच्यावर अन्याय होत असेल मराठा त्याच्यासाठी मोर्चा जे आंदोलन झाले मध्यंतरी मोर्चे निघले तेव्हापासून तुम्ही या चळवळीशी जोडला गेला बरोबर. नंतर जरांगे आल्यानंतर एकदम रात्रीतनं नेतृत्व पुढे नंतर पुन्हा जोडल्या गेल्या. म्हणजे तुम्ही फुल टाइम म्हणा, तुमच्या भाषेत म्हणा हाफ टाइम कार्यकर्ते आहात. बिलकुल 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 मनापासून जोडले गेले होते. मला म्हणजे असं की माझा भाऊ बेडवर आहे बघा, तिथं माझं डोकं बंद होतं तरी मी इकडे ना पोस्ट करायची त्याच्यासाठी. भाऊ माझा पुढे हॉस्पिटलमध्ये आहे मी, तरी मी पोस्ट करत होती त्या माणसासाठी. मला वेळ नव्हता, घरी गेल्यावर अक्षरशः वेळ नसायचा. जरांगेंकडे आता मागणी काय तुमची? जरांगेंनी शांत बसावं, समाजाची दिशाभूल करू नये. तुला जो काय गोंधळ घालायचा ना, मी म्हणते शरद पवारांनी पार त्याला मोठं पद द्यावं आणि त्यांच्या पक्षात घ्यावं. त्याला मानणारा वर्गही तयार झाला जरांगेला, हरकत नाही. ते वोट बँक त्यांच्याकडे जाईल, त्यांना फायदा होईल. पण समाजातल्या गोरगरीब लेकरांचं वाटोळ या माणसाने करू नये, समाजाला भ्रमित करू नये, समाजामध्ये दंगली घडवू नये. जे काय आता इलेक्शन आले त्याच्यामुळे गोंधळ घालण्याचा जो काही तुझा प्रयत्न आहेत ना, मला काय म्हणायचंय, तू मराठा आरक्षणाच्या माध्यमातून घालू नको. तू त्या पक्षात जा आणि बिंदास घाल, काही म्हणणं नाही, तुला कुणी अडवणार नाही. त्याचं कारण समाजाला प्रत्येकाला, आपल्या देशाला संविधान लागू आहे पुन्हा एकदा मी सांगेल, आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कुणी कुणाचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. हा देश संविधानावर चालतो, पुन्हा एकदा सांगते. त्यामुळे तुम्हाला जे काय करायचंय ना वैयक्तिक आता ते तुमचं तुम्ही करा, पण समाजाची दिशाभूल करू नका. नाही, थोडक्यात तुमचा असा आक्षेप आहे समाजाचा बॅनर आता जरांगेंनी वापरू नये बरोबर. बिलकुल बिलकुल नाही वापरावा. त्यांना जे काय करायचंय ना ते आता त्यांनी स्वतंत्रपणे करावं. त्यांची एक संघटना आहे ना शिव, ती वापरावी बरोबर. बिलकुल बिलकुल बिंदास. मी तुम्हाला तेच बोलले की संविधानाने आपल्याला काही नियम अटी दिले आहेत. पण ते म्हणतात सगळा समाज माझ्याच पाठीमागे ठामपणे उभा आहे, मी एक आदेश दिला तर सगळा महाराष्ट्र बंद होतो. आता कळेल तुम्हाला, समाज पुढे सोबत आहे की नाही कळेल, हरकत नाही. आता त्यांनी आवाहन केले पुन्हा रास्ता रोकोचं 24 तारखेला, आणखीन काय काय आंदोलनं जाहीर केलीत. तुम्ही सहभागी होणार का आणि तुमच्या इतर सहकार्यांना काय अजिबात सांगणार? नाही, अजिबात नाही. आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुण वर्गाला विनंती करेल, आपलं घर बघा, आपले आई वडील बघा. ज्या वेळेला आपल्यावर केसेस दाखल होतात त्यावेळेला याचा त्रास आपल्या आई वडिलांना होतो. खिशातले पैसे आपल्या जात आहेत, कुणीही पुढं येत नाही. हे फक्त तेवढ्यापुरते डोक्यावर घेतात, नंतर काहीच नसतं, एवढं लक्षात ठेवा. नंतर सगळे बाजूला होतात. म्हणजे तुमचा स्वतःचा अनुभव आहे, तुम्हाला पुढे केलं जातं, पण जेव्हा वेळ आली तेव्हा वाऱ्यावर सोडून दिलं बरोबर. माझ्यावरही एक केस झालेली हो, मागच्या वेळेस आबा पाटील यांनी केलेली आहे. मराठा आरक्षणासाठीच मी त्याही वेळेला बोलत होते. मराठा समाजाची दिशाभूल करतायत म्हणून मी त्याही वेळेला उभी राहिले होते. अगदी माझा आक्रोश मी बाहेर काढला होता. त्यावेळेला माझ्यावर आबा पाटलांनी केस केलेली, माझ्यावर मावळमध्ये माझ्यावर केस दाखल झालेली. आबा पाटलांचा जरांगे समर्थकांचा आरोप असा आहे की हे जे 258 मोर्चे निघले त्या काळातले जे मराठा समन्वयक आहेत त्यांच्यावर आता समाजाचा विश्वास राहिलेला नाही. मग आता माझं नेतृत्व पुढे आलंय तर मग यांना हे खपत नाही, म्हणून हे मला डॅमेज करतायत, मला बदनाम करतायत, म्हणून हे एक एक समन्वयक पुढे आणले जातात माझ्या विरोधात. तुमचं काय म्हणणं आहे? नाही 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 नाही, मी तर कुठली समन्वयक नाही किंवा काय नाही. मला दिलं होतं त्यावेळेला मुका मोर्चाच्या वेळेस बरं का, समन्वयक म्हणून मला बोलत होते. परंतु मी कुणाचंही, मला तुम्ही सांगा, मी आबा पाटलाच्या विरोधात गेले, मी केरे पाटलाच्या विरोधात गेले, मी मया डोंगरेच्या विरोधात गेले. ज्या ज्या वेळेला मला असं वाटलं समाजाला घातक चेहरे आहेत, हे समाज विकतायत, हे लोक या दलालांनी समाजाला मॅनेज केलं, त्या वेळेला मी निडरपणे त्यांचे चेहरे उघडे केले. मी निडरपणे त्यांच्या बाबतीत मध्ये माझी भूमिका बजावली आहे. जरांगे किस खेत की मुली, तो चुकत असेल मी त्याला उघडा करणार ना. मी त्या जरांगे काय करतात मग? समाजाची दिशाभूल. मला तुम्ही सांगा, आरक्षण मिळालं नाही का? मिळालंय ना, कशाला? पण ते म्हणतात टिकणार नाहीये. कोण म्हणतं? 22 राज्यांमध्ये टिकतं ना, आपल्याच राज्याला काय शाप आहे काय का संविधानामध्ये नमूद केलंय भेटणार टिकणार नाही आहे का? असं 22 राज्यांमध्ये 50% वर आहे. मग ही भूमिका तुम्ही जरांगेंना समजून सांगणार का? काय संबंध, कोणतं समजून सांगायला? जिथं मिळायचं तिथं भेटलं, गेला उडत. आज त्याचा समाज त्याच्या मागे आहे ना. कुठला समाज मागं बघा, त्यांचा तर दावा आहे माझ्या मागे. त्यांचा दावा आहे. तुम्हाला दिसतोय का समाज तिथं? आता दिसत असेल मीडियाने दाखवावं. अगदी त्यांचं म्हणणंच ते की हे ट्रॅप आहेत, मला बदनाम करण्यासाठी शासनाने पेरलेली माणसं आहेत, शासनाकडनं रिसर्च सुपाऱ्या दिल्या गेल्यात, उद्या तुमच्यावर आरोप होऊ शकतो, तुम्हाला पैसे सुपर कर नाही. त्याला डर काय? मी कुणाचा 1 रुपया खात नाही म्हणून कुणाच्या बापाला भीत नाही. पुन्हा सांगते, चेक करा माझ्या मुलींची कोरोना काळातली 2 वर्षाची फी बाकी आहे शाळेची. बिचारी ती शाळा चांगली, त्यांनी मला काहीच म्हटलं नाही. मला लाज वाटली. यावर्षी मी पोरी घरी ठेवल्यात कारण 2 वर्षाची फी बाकी आहे आणि यावर्षी पण बिना फीच्या घालायच्या. माझ्या मुली घरी आहेत दादा, एक 11वीला आणि एक 13वीला घरी आहेत माझ्या पोरी. मग मी जर बाबा काय पैसे घेणारी असती तर माझ्या मुलींचं झालं असतं ना हो. माझी 3 महिन्याचं हे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. त्या मालकींचा फोन आलेला कालच, 3 महिन्याची फी माझी घराचं भाडं
मी हे तुम्हाला का विचारतो, उद्या तुमच्यावर आरोप होऊ शकतो, तुम्ही विकल्या गेला, तुम्ही सुपारी दिली गेली. चालू आहे. मी काय बोलते, माझे बँक अकाउंट देते, माझं घर येऊन चेक करा, माझी काय परिस्थिती ती बघा. भावाच्या मुळे माझ्या, मी टेलरिंग काम करते, परंतु भाऊ आजारी असताना मला ते टेलरिंग काम सुद्धा माझं बंद आहे 2 महिन्यापासून. म्हणून मी भाडं देऊ शकले नाही हो, म्हणून माझं भाडं तुम्ही काल कोर्टात काहीतरी केस दाखल केली, काय तुम्ही? नाही करायची, केली नाही. मी वकिलांशी काय नेमकं भेटले. तुमचं? जे लोक, जे मुलं ट्रोल करतायत, गलिच्छ भाषेत बोलतायत, मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मी जीवे मारायला भीत नाही, पण जे द्या मला जीवे मारायच्या धमक्या द्या, मी म्हणते मारा मला, मी त्यालाही भीत नाही, मला काही फरक पडत नाही. परंतु गलिच्छ बोलल्या जाते, इतकं गलिच्छ. या देशाला संविधान लागू आहे. काय होतं, सर्वसामान्य महिला याच्यामुळेच तर पुढे येत नाहीये ना. त्यांना काम करायचं असतं, पण हे असं ट्रोल केलं जातं म्हणून महिला भगिनी पुढे येत नाहीये. आणि माझ्यासारख्या चळवळीतल्या बाईने जर गप्प बसलं तर मला वाटतं हा मीच माझ्यावर केलेला अन्याय होईल. त्यामुळे संविधानाने मला अधिकार दिलेला आहे, तुझ्यावर अन्याय होईल त्यावेळेला आवाज उठव, कायदेशीररित्या मी तो उठवणार आहे. सायबर क्राईमचे गुन्हे त्याच्यावर दाखल होणार आहेत आणि बरेच मुलं अडकणार आहे. माझी इच्छा नाही माझ्या भावांना अडकवायची, पण आता त्याला पर्याय नाहीये. त्यांना शासनाकडनं काय मागणी तुमची? शासनाकडनं मागणी आहे की सायबर क्राईमचे कायदे तुम्ही कडक करा, त्यांचे नियम कडक करा, जेणेकरून कुठल्याही महिला भगिनीवर असे अत्याचार होणार नाही. फक्त शारीरिकच रेप होतो असं नाही हो, हे असले शाब्दिक रेपही होत आहेत. तुम्ही जर बघितलं ना कितीतरी, मी सुद्धा जवळजवळ 15 दिवस माझं फेसबुक बंद करून बसले होते, एवढं मला ट्रोल करण्यात आलं ज्या वेळेला मी याच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. तर जरांगेने एक शब्द बोलला, अजिबात नाही. जरांगेची आतापर्यंतची भूमिका नाही, महिलांना बोलू नका हा शब्दच नाहीये जरांगेचा, ही भाषाच नाही जरांगेची. आणि मला तेच फक्त अपेक्षित होतं, तुम्ही बोला, महिलांना बोलू नका. जरांगे या नेतृत्वाचं वर्णन कसं कराल तुम्ही? समाजाला भ्रमित करणारा माणूस, स्वतःची माझीच म्हणजे माझा उदे करा, माझ्या पुढे कुणीच यायचं नाही, मला एकट्याला श्रेय घ्यायचं. त्यांची 10% आरक्षण मिळाल्याबरोबरची बाईट त्याच्यामध्ये बघा मीपणा माझ्याचमुळे भेटलं, याच आंदोलनामुळे भेटलं, 10% भेटलं. तरी का बसले तू उपोषणाला? हे तुम्ही पण विचारायला पाहिजेत आता. आणि मुळात मध्ये मला तुम्ही सांगा, बघा नाकारल्या जाणार नाही, बऱ्याच लोकांनी लढा उभारलाय ना. म्हणजे थोडक्यात जरांगेची इथून पुढची भूमिका तुम्हाला मान्य नाही? अजिबात नाही, बिलकुल नाहीये. मी पण आणि ते जे काही चाललंय त्यांचं नाही का, ते पक्षाच्या याच्यासाठी चाललंय, त्यांचा पक्ष रुजवण्यासाठी, त्यांचा पक्ष मोठा करण्यासाठी, ही भूमिका मान्य नाही. जरांगे तर म्हणतो मी समाजाचा आहे, मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी आता सोडायला तयार आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. जरांगे हा ज्या पक्षाचा आहे, ज्या पक्षाचा आहे ते सगळं समाजाच्या लक्षात आलंय हा कुठल्या पक्षाचा आहे. आणि आता समाज त्यांना जे पाहिजे ते मिळाल्यानंतर आता दूर गेलेले. बाबा तुम्हाला हे गेल 2 दिवसात ट्रोलिंग पुन्हा वाढलं, भयंकर भयंकर. काय सांगाल तुम्ही ट्रोलर्स? काय नाही, करा बाबा, तुम्हाला काय करायचं ते, मला संविधान आहे. आणि जे ट्रोल करतायत हे पण मी सांगते तुम्हाला, जी ट्रोल करतायत ना आतापर्यंतचा घडलेल्या बाबी बरं का, ज्या वेळेला मी एखाद्याच्या विरोधात भूमिका घेतली ना की मला ते लोक त्यांचे समर्थक ट्रोल करतात, परंतु ज्या वेळेला त्यांना अनुभव येतात का त्यांचे, त्यावेळेला तीच लोक काय करतात की मी कुणाच्या ज्या व्यक्तीच्या विरोधात मध्ये मी बोललेली असते ना ते माझे व्हिडिओ घेतात आणि तेच व्हायरल करतात. हेच आत्ता पण होणार आहे, हेच आत्ता पण होणार आहे, याची मला शाश्वती आहे, मला गॅरंटी याची की हीच मुलं ट्रोल करणारीच मुलं माझ्या क्लिप उद्या व्हायरल करणारे. संगीताताई वानखेडे बोलल्या होत्या, ते खरं झालं. पुन्हा एकदा सांगा, संगीताताई वानखेडे कोण आहे महाराष्ट्रात? सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. शिवबांची मी स्वतःला त्यांची पाईक समजते, त्यांच्या विचारांची. आणि समाजामध्ये जर कुणावर अन्याय होत असेल तर प्रामुख्याने माझ्या रक्तातच येते, त्याच्या विरोधात मी माझा लढा उभारते, मग तो कुणीही असू दे. समाजाची मी फार छोटी घटक आहे, परंतु समाजामध्ये माझा जन्म झालाय तर मला या समाजाला काहीतरी माझं देणं आहे, या उद्देशाने मी या चळवळीमध्ये उतरलेली आहे. आणि मी ते माझं कार्य जे आहे ते सातत्याने चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहणार. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे मी कुठल्याही गोष्टीला घाबरणारी नाही. आरक्षण मिळालं असं वाटतं तुम्हाला? यस, मिळालं आणि आनंद आहे त्या गोष्टीचा. समजा नाही टिकलं तर मग टिकणार, टिकणार. मग पुन्हा जरांगे हेच म्हणा, नाही टिकलं तर तुम्हीच माझी बाईट घ्यायला परत. या आहेत संगीता वानखेडे यांनी सांगितलं, यांची भावना आहे की जे आरक्षण शासनाने दिलंय ते टिकेल असं त्यांचा विश्वास आहे, म्हणून जरांगेंनी त्यांचं आंदोलन थांबावं. आणि ते जे त्यांचं थेटच आरोप आहे की शरद पवार त्यांना पाठीमागून मदत करतात, त्यामुळे या आरोपांना पहिल्यांदा संगीताताई वानखेडेंनी पवारांचं नाव घेतलेलं आहे. त्यामुळं जरांगे संगीताताई वानखेडेंच्या आरोपांना नेमकं कसं प्रत्युत्तर देतात हेच पाहावं लागणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.